नमस्कार, मी अजित चौहान. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. अवघं जग ग्रीन एनर्जीवर चर्चा करत असताना पाकिस्तान अजूनही त्याच मुद्द्यावर अडकून पडला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र काश्मीरच्या मुद्द्यावरती पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झालाय आणि यावरच आहे आमचा आजचा हा खास कार्यक्रम, पाकच्या उलट्या बोंबा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात पुन्हा एकदा काश्मीरचा सराग गाळवलाय. सगळ्या जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न नवाज शरीफ यांनी केला खरा, पण त्यांना दिव्याखालचा अंधार मात्र दिसला नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्य तिथल्या जनतेवरती अन्याय करत असून तिथली जनता त्रस्त झालेली आहे. हे पाकिस्तानला का दिसत नाही, हा सवाल भारताचा आहे. नवाज शरीफ, Prime Minister of the Islamic Republic of Pakistan. कधी सुधारणार नवाज शरीफ? Since 1947, the Kashmir dispute has remained unresolved. पाकिस्तानची उलटी बोंब. Yet today, ceasefire. पाकिस्ताननं आळवला काश्मीर राग. 3 generations of Kashmiris have only seen broken promises and brutal oppression. संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावरून जगभरातील तमाम देश विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते. त्याच वेळी पाकिस्तान मात्र काश्मीर राग आळवत होता. Since 1947, the Kashmir dispute has remained unresolved. United Nations Security Council resolutions have remained unimplemented. काश्मीर राग आळवताना पाकिस्तानला शिमला कराराचा विसर पडला होता. शिमला करारानुसार काश्मीर प्रश्नावर केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातच चर्चा होऊ शकते. या चर्चेत तिसऱ्या देशाला कोणतं स्थान नाही. हे वास्तव असतानाही संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात काय हशील होतं? ये एक उनका गेम प्लान है. वो यूएन के प्लेटफॉर्म को पॉलिटिकल मीन्स के लिए यूज किया है और उन्होंने इस भाषण में कुछ नया नहीं कहा है. यूएन मध्ये नवाज शरीफ काश्मीरवर नापाक माहिती देत होते, पण काश्मीर मधील वास्तवामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचाच बुरखा फाटला. Three generations of Kashmiris have only seen broken promises and brutal oppression. Over 100,000 have died in their struggle for self-determination. This is the most persistent failure of the United Nations. पाकिस्तानी सैन्याकडून नेहमीच सीमेवर सीज फायरचं उल्लंघन केलं जातं. मात्र नवाज शरीफ यांनी सीमेवरच्या फायरिंगसाठी चक्क भारताला जबाबदार धरलं. Cooperation, not confrontation, should define our relationship. Yet today, ceasefire violations along the line of control and the working boundary are intensifying, causing civilian deaths, including women and children. Wisdom dictates that our immediate neighbor refrains from fomenting instability in Pakistan. सीमेवर गोळीबारासाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरलं असलं तरी वास्तव काही वेगळंच आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाकडून एलओसीवर गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तब्बल 220 वेळा गोळीबार करण्यात आलाय. भारतानं पाकिस्तानच्या गोळीबाराला केवळ प्रत्युत्तर दिलंय. आप बंद करिए जो आप कर रहे हैं, तो हम तो रिटेलिएट करते हैं. हमने कभी सीज फायर उल्लंघन नहीं किया है. हम तो सिर्फ रिटेलिएशन करते हैं जब आप उसको सीज फायर को तोड़ते हैं. उफामध्ये चर्चेची हमी पाकिस्ताननं दिली होती, मात्र प्रत्यक्षात चर्चेच्या वेळी पाकिस्ताननं पळच काढला होता. मात्र आता यूएन मध्ये हाच पाकिस्तान भारताच्या नावानं ओरड करतोय. भारताशी चर्चा करण्यासाठी अटी घातल्या. That is why I want to use the opportunity today to propose a new peace initiative with India, starting with measures that are the simplest to implement. सीमेवर गोळीबार थांबवा, यूएनचा हस्तक्षेप हवा.
काश्मीरमधून सैन्य हटवा, सियाचीनमधून सैन्य हटवा, भारत पाकिस्तान सैन्य कारवाई बंद करा. पाकिस्तानच्या या अटी ऐकल्यानंतर कुणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. ज्या अटी पाकिस्तान भारतावर लादू पाहत आहे त्याचं उल्लंघन पाकिस्तानकडूनच केलं जात आहे. मग ते सीमेवरच्या गोळीबाराचं असो की दहशतवादाला खतपाणी घालण्याचं असो. काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवून तिथलं वातावरण दूषित करण्याचं काम पाकिस्तानकडून सतत केलं जात आहे. पण प्रश्न हा आहे की पाकिस्तानला चर्चा हवी आहे की जगाची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उफामध्ये 10 जुलैला नवाज शरीफ यांनी भारताशी बिनशर्त चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. पण 81 दिवसात असं काय बदललं की चर्चेसाठी शरीफांसमोर अटी घालण्याची वेळ आली? कुणाच्या सांगण्यावरून नवाज शरीफ यांनी या अटी तयार केल्या आहेत? नवाज शरीफ यांचं हे भाषण ISIनं तर केलं नाही ना? भाषणावर पाक सैन्यानं शिक्कामोर्तब केलाय का? नवाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उकरून काढून आपलं कर्तव्य पार पाडलं. काही सेकंद दहशतवादावर बोलले, तसंच पाकिस्तान दहशतवादाचा शिकार झाल्याचंही सांगितलं. Pakistan is the primary victim of terrorism. We have lost thousands of lives, including civilians and soldiers, to terrorist violence. पाकिस्तानच्या या आरोपावर भारतानंही सडेतोड उत्तर दिलंय. पाकिस्तान दहशतवादाचा बळी नाही तर आपल्याच धोरणाचा बळी आहे. वास्तव हे आहे की पाकिस्तान दहशतवादाला पोसतोय. अगर कुछ अनएक्सेप्टेबल रेफरेंसेस पाकिस्तान करेगा तो हम राइट ऑफ रिप्लाई एक्सरसाइज करेंगे. तो मैं आज आप लोगों को कंफर्म कर रहा हूं कि हम अपना राइट ऑफ रिप्लाई एक्सरसाइज कर रहे हैं. एकूणच UN मधील नवाज शरीफ यांचं भाषण एखाद्या कॉमेडी शो पेक्षा काही कमी नव्हतं असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नवाज शरीफ यांचा काश्मीर राग आपण ऐकला. आता आम्ही तुम्हाला पाकव्याप्त काश्मीरमधल्या जनतेचा आक्रोश ऐकवणार आहोत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI कडून तिथल्या जनतेला कसं वेठीला धरलं जात आहे पहा. पाकिस्तान चोराच्या उलट्या बोंबा. काश्मीरमध्ये अत्याचार होत असल्याची जगासमोर ओरड करणाऱ्या नवाज शरीफ यांचं बिंग फुटलंय आणि हेच आहे ते वास्तव. ही पहा, हीच ती दृश्य आहेत ज्यात पाकिस्तानी सैनिकांचा अत्याचार पाहायला मिळतोय. पाकव्याप्त काश्मीरमधल्या जनतेवर पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार केला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नवाज शरीफ यांना पाकव्याप्त काश्मीरमधला हा अत्याचार मात्र दिसत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नित्याच्याच आहेत. एकीकडे नवाज शरीफ काश्मीरच्या नावानं आरोप करतायत तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्य तिथल्या जनतेचा छळ करतायत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांचा अत्याचार. मुझफ्फराबाद आणि कोटलीत जनता संतप्त. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नवाज शरीफ सरकारच्या या दुटप्पी भूमिकेची भारतानं पोलखोल केली आहे. पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या काश्मीरमधल्या कोटली गावातल्या 27 वर्षांच्या तरुण मुर्तजा याचं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIनं अपहरण केलंय. मुर्तजाला मुझफ्फराबादच्या ISI टॉर्चर सेंटरमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. 3 दिवस त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमधली ही परिस्थिती अशी असताना नवाज शरीफ काश्मीरचा प्रश्न पुढे करण्याचा सतत प्रयत्न करतायत. पाकिस्ताननं काश्मीरच्या मुद्द्यावर UNला 2 पत्र दिली आहेत. मात्र त्यावर UNनं पाकिस्तानला कोणतंच उत्तर दिलं नाही. पाकिस्ताननं काश्मीरच्या ज्या भागावर कब्जा केलाय तिथली परिस्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर आहे. असं असतानाही पाकिस्तान भारताच्या काश्मीरवर डोळा ठेवून आहे. मात्र त्यांचा हा नापाक इरादा कधीच सफल होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ सगळ्या पातळ्यांवर अपयशी ठरत आहेत. तसंच त्यांच्या अमेरिका दौऱ्याविषयी पाकिस्तानी मीडियानं त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवली आहे. अमेरिकेतही
त्यांना हाच अनुभव आला. ग्रोसरी स्टोर के मालिकान से मिल रहे होते हैं. कुछ समझ आई, कुछ समझ नहीं आई कि ब्रुकलिन के कौन से ग्रोसरी स्टोर के मालिक की आप बात कर रहे हैं. तो हमें हमारा कब अप्रोच होगी, आपकी टीम कब ऐसा होगी? लेकिन आपने जिसकी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची चर्चा सगळीकडेच होती आणि त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच फजिती झाली. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी नवाज शरीफ यांच्या अमेरिका दौऱ्यावर सडकून टीका सुरू केली आहे. एवढंच नाही तर खुद्द नवाज शरीफ यांनी अमेरिकेत आपलं हास्य करून घेतलंय. और हम ब्रुकलिन के ग्रोसरी स्टोर के मालिकान से मिल रहे होते हैं. युएनच्या जनरल असेंब्लीत भाषण केल्यानंतर नवाज शरीफ हे पत्रकार परिषदेत बोलतानाचं हे दृश्य आहे. त्याचवेळी एका पाकिस्तानी पत्रकारानं शरीफ यांची तुलना नरेंद्र मोदींशी केली. तसंच भारताचे पंतप्रधान जगभरातल्या उद्योगपतींना भेटले तर तुम्ही किराणा दुकानदाराला भेटण्यात व्यस्त होता का, असा खोचक सवाल त्या पत्रकारानं केला. इंडिया के प्राइम मिनिस्टर जब भी आते तो उनकी टीम उनके लिए बेहतरीन मौके पैदा करके रखती है और बड़ी कंपनी से मुलाकात होती है और हम ब्रुकलिन के ग्रोसरी स्टोर के मालिकान से मिल रहे होते हैं. तो हमें हमारा कब अप्रोच होगी, आपकी टीम कब ऐसा होगी कि जब ऐसा हो कि आप आए तो आपकी बड़ी बड़ी मुलाकात हो, जिससे पाकिस्तान का कद बुलंद होता है. आपने जो पहली बात की, मुझे तो कुछ समझ आई, कुछ समझ नहीं आई कि ब्रुकलिन के कौन से ग्रोसरी स्टोर के मालिक की आप बात कर रहे हैं. नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पत्रकारासमोर आपली बाजू वरचढ असल्याचं सिद्ध करायचं होतं. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. आपने जो पहली बात की, मुझे तो कुछ समझ आई, कुछ समझ नहीं आई कि ब्रुकलिन के कौन से ग्रोसरी स्टोर के मालिक की आप बात कर रहे हैं. तो लेकिन आपने जिसकी बात की है कि वो इन लोगों से मिल रहे होते हैं, उनसे इतना मिलते हैं कि वो अक़वाम मुत्तहिदा में जो स्पीच करनी होती वो भी शायद नहीं कर पाते. हमने यहाँ जिस पर्पज़ के लिए आए, हमने वो अपना माशाल्लाह उस पर पूरी तरह से हमने काम किया और यहाँ आके जो सारी जिम्मेदारी हैं वो निभाई हमने. यापूर्वी पाकिस्तानचं वृत्तपत्र द नेशन मध्ये नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांची तुलना करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. जनता दोन देशातल्या पंतप्रधानांमधला सामना पाहतीये, मात्र नवाज शरीफ यांच्या मागे कोणीच दिसत नाही. एकीकडे मोदींना एखाद्या स्टार प्रमाणे वागणूक दिली जाते, ते इव्हेंट आणि पार्टीज मध्ये सहभागी होतात, मात्र आमच्या पंतप्रधानांना युएन व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. खरं तर नवाज तिथं काय करतायत? अमेरिकेत दोन्ही देशांमध्ये बातचीत होणार नसल्याचं दोन्ही देशांकडून स्पष्ट करण्यात आलंय. जगाला देण्यासारखं पाकिस्तानकडे काहीच नाही. पाकिस्ताननं मोदींकडून धडा घ्यावा. आम्ही आजही त्याच जुन्या मार्गाने जातो. मोदींनी काळाची गरज ओळखून वाटचाल सुरू केली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले मोदी भारताला 60 वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाकिस्तान 60 वर्षांपूर्वीचा काश्मीर मुद्दा मात्र सोडायला तयार नाही. आपने जो पहली बात की, मुझे तो कुछ समझ आई, कुछ समझ नहीं आई कि ब्रुकलिन के कौन से ग्रोसरी स्टोर के मालिक की आप बात कर रहे हैं. पाकिस्तानच्या मीडियात मोदी सुपरस्टार आहेत तर नवाज शरीफ बेकार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर पाकिस्ताननं सतत या उलट्या बोंबा मारल्यात, पण एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील पाकिस्तानची काय नेमकी प्रतिमा आहे हे सतत दिसून येतं. पण या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे भारतानं आपली परराष्ट्र नीती अशीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि प्रभावी पद्धतीनं राबवली पाहिजे. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.